सोडला असेल सुमित पवार. नॉन स्ट्राईक एंडला बघायचंय. बॅट्समन मैदानामध्ये तयार आहे तो आकाश. तर पहिले षटक आकाश मिनिगलच्या हातामध्ये. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस डीप कव्हरच्या दिशेने बॉल इथे खेळून काढलाय. डीप मध्ये अक्षय आहे. चुंडला कव्हर करेल. दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केलाय. 2 धाबा इथे घेतल्या जातील. यानंतरची होणारी मॅच 4 षटकांची मॅच असणार आहे. राजवीर 11 वर्सेस यातील विजेता. तर यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सुमित पवारचा कडकवार षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळालाय. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉल तयार आहेत. क्रॉस द बॅट यावेळेस तिथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला सुमित पवार कडून. चालू असणारी मॅच आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. एका बाजूला राजा रामदादा सर्व्हिस स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे आकाश गायकवाड. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सुमित पवार. ही जोड मैदानाच्या मध्ये आहे. तर आकाश मिनिगलचं षटक पहिलं प्रगतीपथावर असताना कुलबा टप्प्याचा बॉल सुमित पवार. आपण अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेलं तर सध्या लीग फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये मग पावसाळी क्रिकेट असू द्या किंवा टेनिस क्रिकेट असू द्या सुमित पवार नावाची चर्चा नेहमी आपण होताना बघितली. याचा आयकॉन आयडॉल चॉईस प्लेअर मध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा असते. आणि तो सुमित पवार आपण बघतोय मैदानाच्या मध्ये स्ट्राईक वरती आहे. एक षटकार त्याने खेळलेला आहे. क्लास आहे. विशेष आपण पाहिलं तर एक वेगळी शैली त्याच्याकडे चौफेर फटकेबाजी जो करतो ही त्याची ओळख आहे. पुन्हा त्या बॉल तयार आकाश मिनिगल राईट अमोर द विकेट. यावेळेस क्रॉस द बॅट गेले आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नव्हता. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि इथे जर आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचं थोडासा आपण पाहिलं चेंडूवरती फिंगर रोल केले आकाश मिनिगलने आणि चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलताना बघायला मिळाला. डॉट बॉल 8 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा त्या बॉल तयार आहेत आकाश. हो यावेळेस वेग होता. बॅट आणि पॅड मध्ये थोडंच अंतर बघायला मिळालं आणि आकाशने तिथेच तो मारा केला. षटक क्रमांक संपलं जाईल मैदानाच्या मध्ये पहिलं. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात. जागा बनवत स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ दिला नाहीये. एक षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे संघाची धावसंख्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा स्कोरबोर्ड वरती. चालीस हे मात्र आपण पाहिलं तर काही कारणास्तव मात्र स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित नाहीयेत. आणि त्या कारणास्तव त्याच लेवलचा किंवा त्याच्याच तोलामोलाचा खेळाडू आपण रिप्लेसमेंट म्हणून प्रद्युम्न भंडारी हा आपल्याला टीम मध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. याची नोंद घ्यावी. स्कोरकडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. एक षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धापलकावरती आहेत. 6 षटकांची मॅच आहे. 6 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. जशी चर्चा सुमित पवारची असते मावळ तालुका लीग फॉर्मॅट मध्ये चॉईस प्लेअर मध्ये तशा नावाची चर्चा जयस सईद याही खेळाडूच्या नावाची होताना आपण सतत बघितलेली आहे. पहिलाच बॉल होता. क्रॉस द बॅट इथे गेले आकाश गायकवाड. किरकोळ ध्येयशीचा खेळाडू आहे आकाश गायकवाडला देखील आपण सतत आपण पाहिले गेले तर हाफ पिच क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळताना त्याला बघितलंय. त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर या खेळाडूला पिच मधून पुढे येताना पाहिलेलं आहे. आज बघायचं घरच्या संघाने जो विश्वास ठेवलाय विश्वास दाखवलाय. आज आकाश गायकवाड कशा प्रकारे कामगिरी करणार याच्यावरती देखील सगळ्यांच्या नजर आहेत. विषय आपण पाहिले तर ज्यावेळेस ऑप्शन सुरू होतं ना त्यावेळेस एकंदरीत आपण पाहिलं तर श्रीकांत शेटे उर्फ पप्पू शेटे जे सिलेक्टर आहे जे मेंटॉर आहेत जे टीमचे कॅप्टन आहेत किंवा संघ मालक त्यांच्या कदाचित ही गोष्ट निदर्शनास आली नसावी की श्रीकांत शेटे आहेत
परंतु लास्ट मुवमेंटला श्रीकांत शेटे यांचं नाव लिस्ट मध्ये आलं आणि तोपर्यंत क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरेचा संघ पूर्ण झाला होता. परंतु असं म्हणतात ना की आपल्याला संघामध्ये घेतलं नाही किंवा आपल्या त्या टीम मध्ये जागा नाहीये, याचा अर्थ असा होतोय की आपण त्या टीमच्या पाठीमागे उभं राहायचं नाही. अशाही परिस्थितीमध्ये ती टीम माझीच आहे. आणि आज आपण पाहतोय स्वतः श्रीकांत शेटे सिनियर आहेत आणि या खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी त्यांच्या डगआउट मध्ये आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये इथे केला जाईल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे होता बॅकअप साठी. खेळाडू कोणी नाहीये परंतु धावेसाठी सुमित पवारने मात्र इथे नकार कळवला. आणि मला वाटतं कुठल्याही खेळाडूला जर रबर बॉलचं एक वेगळं स्किल जर विचारलं ना, या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा आपण पाहतोय नुकतंच शुभागमन याच्याकडे होतोय, अतिशय एक माझ्या जवळचा मित्र असणारा परंतु सध्या मला विसरणारा, आवाजाची एक वेगळी जादू त्यांच्याकडे आहे, एक वेगळी कला आहे. स्वतः असा आणि इतरांनाही असवा, आमचे अतुलजी लांगे सरांचं आगमन झालंय. सर आपलंही स्वागत आहे. थोडेसे आपण पाहतो खेळाडूंमध्ये चर्चा मैदानामध्ये सुरू होते आणि तिथे मैदानामध्ये धडपड देखील होताना पाहायला मिळाली. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहेत. माफ करा, 2 धाब्याने धावफलक पुढे जात आहे. 11 वरती जाऊन पोहोचलेले आहे सुमित पवार आणि दुसऱ्या बाजूला आकाश गायकवाड ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. जयेश सईद पुन्हा एकदा यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता. बॅट वरती प्रॉपर बॉल इथे मिडल होऊ शकलेला नाहीये डीप मिड विकेट मध्ये. बारा धावा स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय. आकाश गायकवाड आतापर्यंत गोलंदाजांचा थोडासा वर्चस्व राहिले मी म्हणेल राजारामदादा असवरे स्पोर्ट फाउंडेशन टीमचं. पुन्हा एकदा वाह 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 जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा मात्र यावेळेस दोन्ही गोलंदाजांनी इथे पेश केलाय. बारा धावा स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय. पहिलं षटक टाकलं आकाश मणिगलने, दुसरं षटक हाताळलं जयेश सईदने. जयेश स्कोर कार्ड वरती आपण बघतोय ते 12 धावा. यानंतरची 2 विजेत्या संघांमध्ये 4 षटकांची मॅच होणार आहे, याची नोंद असावी. जशी मॅच संपेल दोन्ही विजेत्या संघाच्या कॅप्टनने लगेच आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज रणजित ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून तर काढलाय डी बॅक्सला कव्हर मध्ये. लेट पण थेट कडक सुमित पवारचा वार, चौकार. यावेळेस चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये दाखवला सुमित पवार याने. गिअर चेंज करणं गरजेचं आहे, कुठेतरी सुमितला माहिती आहे. लोअर फुल टॉस पिक केलाय, एकच वार आणि ठोकलाय पुन्हा एकदा हा षटकार. जबरदस्त. मला वाटतं आमच्या डीजे ऑपरेटिंग देखील सांगितलंय पाखरा आता आझाद केले तुला. आता सुमित पवारला कदाचित थोडीशी मोकळी दिली असावी टीमने. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच केल्या बॉलला डीप कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे सूरज. चेंडूला फील्ड करतील, चेंडूची फेकी अमोल काकडे त्यांच्या मागे आहेत परंतु 2 धावा तिथे रोखू शकलेले नाहीये. 2 धावा इथे येतील आणि या 2 धाब्याने स्कोर कार्ड वरती आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती धावा. एक मॅजिकल फिगर 22 धावसंख्येनंतर आपण पाहतोय आता 24 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर
तिसरं षटक इथे प्रगती पथावर असताना 6 षटकांची मॅच आहे आणि मित्रांनो विनंती आहे की आपल्याला निर्धारित वेळेमध्ये हे सगळे सामने पूर्ण करायचे, ही आपली जबाबदारी आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, एकेरी दुहेरी धावा सागर राऊत तिथे मैदानामध्ये बघायचं वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला, चेंडूची फेकी केली आहे आणि इथे काय कड्यावरून कोणी ढकलून दिलं काय आणि कड्यावरून स्वतः उडी मारली काय, परिणाम एकच होणार आहे, तिथे जीव जाणार आहे. आणि इथे परिणाम काय झालाय तर सुमित पवारची विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद सुमित पवार. मॅच कडे आपण पुढे जाऊयात. पहिली विकेट येताना पाहायला मिळाली, सुमित मैदानामध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल ते होतील प्रेम बकरे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा उजव्या हाताने रणजित क्रॉस बॅट गेले. यावेळेस प्रेम आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला ते अडवलाय. षटक क्रमांक संपला जाईल इथे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डावरची धावा आपण इथे बघतोय 24 धावा. एक फलंदाज बाद असताना चोवीस धावा ज्या धाफलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय प्रेम बकरे आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आकाश गायकवाड आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय अमोल दादा काकडे, स्वतः टीमचे कॅप्टन. पहिला आज बॉल धीम्या गतीने टाकलेला उंच गेलेला चेंडू आहे. लॉंग ऑफ मध्ये जयस सईद आलेत आणि पहिल्याच बॉल वरती अमोल काकडे यांना मिळतं यश. विकेटचं होईल पतन. आकाश गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बादही होताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट मैदानामध्ये आली आहे. पुढे बघायचं यावेळेस मैदानामध्ये नवीन बॅटर अंकित बुंबाक, न्यू बॅटर. पहिलाच बॉल होता यावेळेस खूप वेगाने चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. अमोल काकडे पुढे बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये तयार असतील. बॉलिंग ट्रॅक वरती
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट. फलक इथे स्थिर असणार आहे. संघाची धावसंख्या जी आपण पाहतो निश्चितप्रमाणे ती स्थिर आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली, त्यानंतर अंकित बुंबक आल्यानंतर दोन्ही चेंडू इथे डॉट आले. 24 धावा. अमोल काकडे पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस बघायचे खेचले बॉलला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. अंकित बुंबकच्या बॅट मधून डीप कॉर्नर मध्ये आलेला षटकार. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. अंकित बुंबक आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये यावेळेस आक्रमण चढवतोय. फिर से एक बार यह है अंकित बुंबक का वार. पलटवार षटकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय अंकित बुंबकच्या माध्यमातून. दोन मोठे स्ट्रोक दाखवले अंकित बुंबकने. एक डीप कॉर्नर मध्ये बॉटम हँडचा वापर करत खेळलेला षटकार. त्यानंतर आपण बघतोय इथे मैदानामध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला षटकार. अमोल दादा काकडे यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण. आता मात्र थोडासा ऑफस्टूच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे केलाय. पंच नाखुश आहे. सागर बोध मात्र इथे कळवत आहेत हा चेंडू वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली आणि या अतिरिक्त धाब्याने देखील संघाचं धावफलक पुढे सरकलं जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 36 माफ करा 37 धावा आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अमोल. पुन्हा एकदा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त जबरदस्त हवाई हल्ला. बीएसएनएल षटकार. अंकित बुंबकचं आपण पाहतोय ते मैदानामध्ये प्रचंड मोठं आक्रमण मैदानामध्ये बघायला मिळाले. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आपण इथे बघतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. 43 रन लॉस ऑफ 4 विकेट. विकेट आपण पाहतो मैदानामध्ये आल्यानंतर मात्र ज्या प्रकारे अंकित बुंबक आला. अंकित बुंबकने 3 षटकार इथे खेचले. 43 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. राईट मोडतो विकेट. पहिलाच बॉल होता. क्रॉस बॅट इथे गेले. प्रेम थोडीशी आपण पाहतोय जय पुष्टी थोडीशी घाई करताना आपल्याला जे बघायला मिळाले. बॅकअप साठी खेळाडू तयार आहेत. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रदीम भंडारी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय उजव्या हाताने पुढे एकदा क्रॉस द बॅट. पुन्हा ढकलण्याचा इथे प्रयत्न केलाय. पुल करण्याचा प्रयत्न इथे करतायत प्रेम, परंतु प्रॉपर बॉल इथे मिडल होत नाहीये. सिंगल इथे आलेली आणि मला वाटतं उमेश कदम आल्यानंतर त्यांनी सांगितलं असेल की अंकित तुला जास्तीत जास्त स्ट्राईक इथे मात्र घेणं गरजेचं आहे. कदाचित तो कानमंत्र होता.
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज संधी मिळाली खेळायला पुन्हा एकदा अंकित बुंबकला. याच मैदानावरती अंकित बुंबक नावाचं वादळ 11 चॅलेंजर्स संघामधून घोंगावताना आपण बघितले. अनेक मैदानं या पठ्ठ्याने गाजवली आहेत. आज बघायचंय देवरूर क्रिकेट लीगचं रबर बॉलचं हे मैदान गाजवण्यासाठी तो देखील तयार आहे. अजून ऑफस्टिकच्या पाहे टाकलेला बॉल व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये आलाय. अतिरिक्त धावी ते असेल आणि या अतिरिक्त धावेडे संघाचा धाफलक पुढे सरकत आहे. क्रॉस बॅट पुन्हा एकदा गेले. सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर एक धावी ती येते. एका धावेने संघाची धावसंख्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण बघतोय ते मैदानाच्या मध्ये केलाय. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. क्रॉस द बॅट यावेळेस उडवलाय बॉल. ओ यावेळेस मात्र निश्चितप्रमाणे आडव्या बॅटने खेचला होता. पुढे एकदा क्रॉस द बॅट गेले आणि यावेळेस दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद. नवीन बॅटर भूषण सहाणे. डॉट बॉल. पन्नास धावा धाफलकावर आहेत. 5 षटकं संपलेली आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये युवराज गोळे. तर स्ट्राईक वरती भूषण. पहिलाच बॉल यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू मैदानामध्ये बघायचा आहे. अतिरिक्त धावेने इथे सुरुवात केली युवराज गोळे. हेच देवरूर क्रिकेट लीगची खासियत आहे की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कुठलाही खेळाडू अनसोल्ड नाहीये. आणि मी म्हणेल जुने खेळाडू नवीन खेळाडू या सगळ्यांचा मेळ आपल्याला या देवरूर क्रिकेट लीग मध्ये आज बघायला मिळतो. युवराज गोळे यांनी आपण बघितलं कित्येक काळ आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने मात्र तो काळ गाजवलाय. आणि आज पुन्हा एकदा तो पावसाळी रबर बॉलच्या माध्यमातून या मैदानावरती खेळताना बघायला मिळतोय. समोर भूषण. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल. यावेळेस कडक भूषण साणीची हीच आहे ओळख. षटकार.
एकंदरीत आपण पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 6 गोलंदाज आपण वापरतोय, म्हणजे प्रत्येकाला संधी इथे मिळतीये. आणि भूषण साहनीचा मी म्हणेल आज चापट स्ट्रोक होता. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा युवराज फुल टॉस, परंतु यावेळेस फटका फसलाय. सूरज फार दूरवरती, परंतु चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर. भूषण साहनी सांगतोय की आपलं मार्केट आता आपणच तयार करायचं. पुन्हा एकदा षटकार. इथे षटकाराला, षटकाराच्या मदतीने आता संघाचं धावफलक आपण बघतोय मैदानामध्ये वेगाने पुढे जात आहे. या आज आपण बघतोय खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेची चर्चा भारतभर असते किंवा ज्या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकाला असते, गतवर्षी खऱ्या अर्थानं गर्दीचे रेकॉर्ड ज्या स्पर्धेमध्ये मोडले गेले. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय संदीप भाऊ खोसगे भाऊंचा या ठिकाणी शुभागमन म्हणतोय. त्याचबरोबर त्यांच्या समेत असणारी सनीदादा आपसे. येणाऱ्या आगामी काळामध्ये देखील मोठा बिग धमाका तुमच्या भेटीला येत आहे. 5 लाख रुपयाची स्पर्धा प्रथम क्रमांकासाठी असणारी, 5,50,000 रुपयाची स्पर्धा नो बॉल. आणि पुन्हा एकदा त्याच किवळेगावच्या मैदानावरती आपण पुन्हा एकदा 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर स्पर्धेचा कालावधी, परंतु इथे भूषण साहनीचं जबरदस्त आक्रमण डीप कॉर्नर मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा षटकार. इथे मात्र आपण बघतोय षटकार आलाय. आणि स्पर्धा किती मोठ्या देवरुड नगरीमध्ये असू द्या, तिथे मात्र मॅनेजमेंट हे डी इव्हेंट मॅनेजमेंट असतं. दी इव्हेंट मॅनेजमेंट, परफेक्ट मॅनेजमेंट. सन्माननीय योगेश भाऊ तरस यांचं देखील एक क्षणी आगमन झालेलं आहे. योगेश भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. भूषण साहनी परंतु इथे मात्र थांबायला तयार नाहीये. जबरदस्त मैदानाच्या मध्ये आक्रमण, 70 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना भूषण साहनी 4 चेंडू फेस केलेत, 18 धावा बनवल्यात. समोर युवराज गोळे. यावेळेस बघायचंय टप्पा दिलाय आणि आवाज आलाय कडक षटकार. तुझं नाव काय रे? माय नेम माहिती नाही काय? डीजे टिप्सी. आज आपण बघतोय भूषण साहनी कित्येक वेळा नेहमी तो संधीच्या शोधामध्ये असतो आणि संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं कसं करावं ना हे भूषण साहनी या मैदानावरती दाखवलंय. पुन्हा एकदा षटकार खेचलाय. आता मात्र चेंडू सोडून दिलाय. विकेटच्या पायी टाकलेला बॉल नो बॉल. असं म्हणतात ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो असतो खरा विजेता. आणि विजेता होण्यासाठीच माझा जन्म झालाय आज भूषण साहनी या मैदानावरती दाखवतोय. युवराज गोळे पुण्याला तयार असतील. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने चेंडू ते खेचायचा होता. बॅकवर्ड स्किल एक वेगळी ताकद, एक वेगळी स्ट्रेंथ भूषण साहनीची आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळत तो मात्र षटकार खेळतो. एक वेगळी गुणवत्ता त्याच्याकडे आहे. असं म्हणतात ना की देवाने सगळ्यांकडे काहीतरी वेगळी कला दिलेली असते. पुन्हा एकदा औष्टिकच्या बाहेर ठेवण्याचा चेंडू मैदानाच्या निश्चितप्रमाणे इथे प्रयत्न केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावेळे संघाचं धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा आहेत ते 78. 78 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 78 धावा. पुण्याला भूषण तयार. आणि यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये स्क्वॅट कट
करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होतोय. स्वतः अमोल दादा काकडे चेंडूला कव्हर करतायत. चेंडू घेतला जाईल आणि नो बॉल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे अजून संधी दिली जातीये आणि तिसऱ्या पंचांची मदत आपण इथे निश्चितप्रमाणे घेऊयात. बघायचे तिसरे पंच इथे निर्णय काय घेणार. मैदानामध्ये आपण बघतोय त्याची चर्चा सुरू आहे. तिसरे पंच मात्र इथे तिसरे पंच थोडेसे बिझी इथे मात्र होत आहेत. तर आताचा चेंडू हा पिच वरती आहे, विकेट वरती आहे. त्यामुळे आताच्या 2 धावा इथे असतील. पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा इथे आपण बघतो 80 झालेल्या आहेत. 81 धाव्यांचं टार्गेट आता मात्र असेल राजा रामदादा असोरे स्पोर्ट फाउंडेशन संघासमोर. चला यानंतरची होणारी मॅच देखील आपण दोन्ही विजेत्या संघांमध्ये खेळवणार आहोत. थोडीशी घाई करा मित्रांनो. आज थोडंसं आपण पाहिलेलं तर आपल्या सगळ्यांकडून वेळ वाचणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षित नाहीये. यानंतरचे सगळे सामने आम्ही 4-4 षटकाचे खेळवणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. बोला दादा. मैदानामध्ये बघायचंय आज खऱ्या अर्थानं सन्माननीय विल्सन सर यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब देहूरोड यांच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच देहूरोड क्रिकेट लीगचं एक देखणं आयोजन. पावसाच्या हंगामामध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच प्रत्येक जण त्या मेघराजाच्या आतुरतेने वाट बघतोय आणि मला वाटतं देहूरोड मध्ये अनेक वेळा उमेदवार असं झालेलं आहे की अनेक वेळा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा आपण भरवलेल्या आहेत, खेळवलेल्या आहेत, परंतु क्वचितच एखादी स्पर्धा आहे. मला वाटतं सेवानिवृत्ती चषक आपण एकदा भरवली त्यावेळेस मुसळधार पाऊस पडला, परंतु त्या व्यतिरिक्त एकही वर्ष आपण बऱ्याच वेळा पावसाची वाट बघतो परंतु पाऊस पडायला तयार नाही. चला बॅट्समन, चला टीम आपल्या आघाडीचे बॅट्समन लगेच पाठवून द्या. ऐंशी झालेले 81 बनवायचे. सकाळी आम्ही बघितले की 6-6 षटकांमध्ये 100 झालेले आहेत. आजचा रेकॉर्ड आपण पाहिलं 144 धावा देखील 6 षटकांमध्ये आपण होताना बघितलेल्या आहेत. या मैदानावरती धावा चेस होत आहेत ही देखील तितकीच महत्वाची बाब आहे. विषय आपण पाहिले तर या स्पर्धेचं ऑप्शन ज्यावेळेस संपन्न झालं प्रत्येक ऑप्शन मध्ये नियमांचा बारकाईने आपण विचार केला. एक खेळाडू हा फक्त 40 धावा पूर्ण करू शकतो 6 षटकांमध्ये.
तर मैदानामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 81 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 81 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल इथे होतीये आणि काटेकी टक्कर झाल्याशिवाय राहणार नाहीये, कारण दोन्ही संघांमध्ये तगडे गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे हा संघ मैदानामध्ये आपण बघतोय आता क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. भूषण सरांनी ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले, सुमित पवारने खेळले, अंकित बुंबकने ज्या प्रकारची बॅटिंग केली, कौतुकास्पद आपल्याला तो खेळ जो बघायला मिळाला. आता बघायचं आघाडीची जोडी एका बाजूला असेल जयेश सईद आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अमोल दादा काकडे, उमेश कदम. स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा बघायचं मैदानामध्ये आता दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे आणि तर मॅच कडे जाऊयात आपण. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. 81 धाव्यांचं टार्गेट आहे. उमेश कदम षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. स्ट्राईक ऑन जयेश. पहिलाच बॉल. ओहो, इथे फटका फसला होता जरूर आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू थोडा वेळ जरूर हवेत राहिला, परंतु एकही खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. यष्टांच्या मागे खंडू खंडागळे आहे, गुरुदेव परांडे आहे, मयूर नरोडे मात्र चर्चा करतायत की गुरुदेव तू स्टार्ट घेणं इथे गरजेचं आहे. तर बघायचं पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. एका धावेने संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे एकदा मैदानामध्ये बघायच्या वेळेस उमेश कदम पुढे सरसावत अगदी स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा इथे असेल. अतिरिक्त धाव इथे आलेली आहे. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. 2 वरती जाऊन पोहोचली आहे. अमोलदादा काकडे स्वतः पण पाहिलं वय 40+ खेळाडू आहेत, परंतु जिद्द आणि चिकाटीने भरलेला हा खेळाडू. एकंदरीत आपण पाहिले गेले तर सतत आपण पाहिलं तर आपली संघ मालकी जाहीर करत असतात, सगळ्यांना सोबत घेऊन ते खेळतात. अनेक वेळा क्रिकेट साठी अविरतपणे प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व अमोलदादा काकडे. यावेळेस स्क्वेअर कट आणि ही आहे दादाची दादागिरी. डीप कव्हर मध्ये जबरदस्त स्ट्रोक षटकार. पंचांनी आपला निर्णय मागे घेतलेला चौकार आहे. आता जर आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. अमोलदादा काकडे स्ट्राईक ऑन तयार. क्रॉस पुन्हा एकदा आपण पाहतो खोलवर टप्प्याचा बॉल होता. अनेक वेळा आपण बघितले खऱ्या तर संघमालक तो आपलं स्वीकारत असतात, परंतु तिथे ते स्वतः म्हणतात की कधी कधी त्यांना खेळण्याची संधी मिळत नाही किंवा त्यांना बॅकफूट वरती राहावं लागतं. परंतु स्पर्धेचा नियमच अशा प्रकारे केलेला आहे की संघ मालकांना सलामीसाठी बॅटिंगला यावंच लागणार आहे. पुन्हा गोलंदाज तयार उमेश कदम. स्ट्राईक वरती जयेश. यावेळेस बॅकफुटला गेला आपण पाहतोय. कट केला बॉलला थर्डमॅनच्या दिशेने वेगाने आज चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेला. चौकार 4 धावेसाठी.
यावेळेस आपण बघतोय इथे मैदानामध्ये चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणारे धापलकावरती 11 धावा आहेत. हा स्टार्ट आपण पाहतोय मैदानामध्ये ते करणं गरजेचं आहे. कडक उन्हाळ्याचं वातावरण आपण जरूर इथे बघतोय. पुण्यात उमेश कदम तयार स्ट्राईकवरती जयेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. जयेश सईद ऑन फायर षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये जयेशने खेचलाय स्ट्राईक वरती पुन्हा एकदा. टप्प्याचा बॉल लिडिंग एज मिस टाइम स्ट्रोक. उमेश कदम बघायचं चेंडूच्या खाली पोहोचलाय परंतु कॅच होऊ शकलेलं नाहीये. एक सिंगल आली. सुमित पवार गोलंदाजीसाठी तर मैदानामध्ये असेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जयेश पुण्यात आणि यावेळेस 6 स्ट्रोक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा अंगावरती बॉल वेगाने जरूर आला होता. सावधरित्या चेंडू मात्र इथे खेळला. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक. आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणारे स्कोरबोर्ड वरती 19 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित पवार. स्ट्राईक ऑन अमोलदादा काकडे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. रंगबाईच्या कव्हर मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. विनायक चेंडूला फील्ड करतायत आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. राजवीर 11 संघाचे कॅप्टन विनंती आहे की आपण संपर्क साधायचा आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड थोडस पुढे सरकते. धावफलकावरती 20 धावा. यावेळेस लेग बाहेर फलंदाजापासून थोडासा दूरवरती जरूर बॉल टाकलाय परंतु इथे मैदानामध्ये वाईट +4 लॉंग स्टॉप मध्ये आलाय हा चौकार. जयेश सईदला माहितीये की आपल्याला इतिहास बदलायचा आहे आणि इतिहास बदलण्यासाठीच मी इथे मैदानामध्ये आज चॉईस प्लेअर म्हणून ऍज आयकॉन म्हणून मात्र टीम मध्ये आहे. ओहो परंतु समोर देखील सुमित पवार आहे आणि सुमित पवार सांगत असेल हम भी कोई कच्चे गुरु के चेले नाहीये. आम्ही देखील काय कमजोर नाही आहोत. आयकॉन विरुद्ध आयकॉन हा सामना मैदानामध्ये सुरू आहे. धावफलकावरती 25 धावा. 27 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक राहिलाय आणि 56 धावा अजून बनवायच्या आहेत. पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल वेगाने चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघालाय. क्षेत्ररक्षक आहे विनायक. थोडासा बीट होतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. आलेला इथे जयच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार. आता मात्र आपण बघतोय हे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. विनायक आपण पाहतोय थोडीशी घाई करताना पाहायला मिळाला. लास्ट मुवमेंटला चेंडूने थोडीशी दिशा बदलली. उसळी घेणारा चेंडू होता. चौकार इथे आला. 29 धावा. 29 रन लॉस ऑफ 0 विकेट. JS सईद पुण्याचा स्ट्राईक ऑन तयार.
हा चेंडू आपण बघतोय पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल होता इथे मैदानामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच सलमान शेख सरांच्या माध्यमातून. तर इथे मैदानामध्ये आपण पहिले गेले तर असं म्हणतात ना, पोहायचंच असेल आणि स्वतःची किंमत जर ओळखायची असेल तर समुद्रात पोहणं गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जयेशचा राहिला. डॉट बॉल. स्कोर कार्ड वरती धाबा 30. अजूनही 25 चेंडू 51 बनवायचे आहेत. यावेळेस फटका फसला चेंडू हवेमध्ये आणि इथे एकही खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही. एक धाव इथे आली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा. समीकरणाकडे आपण पाहूयात. पुन्हा एकदा थोडासा बदल इथे होईल आणि समीकरण असेल शेवटचे आता 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 50 धावेंची अजूनही गरज. स्पीडअप करा टीम. आपल्याकडे टीम मीटिंग साठी वेळ नाहीये. थोडीशी आपण पाहिलं गेलं तर आज घाई होणं गरजेचं आहे. 6 षटक 6 गोलंदाज. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये मुस्तफा खान बॉलिंग ट्रॅक वरती इथे आता असतील. क्षेत्ररक्षणामध्ये इथे आपण बघतोय मैदानात थोडासा बदल जरूर केलाय. जयेश सईद साने स्ट्राईक वरती आता बघायचंय. जयेश आतापर्यंत 9 चेंडू खेळले, 18 धावा त्याने बनवल्यात. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहेत. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 33. थोडासा मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर शांततेमध्ये आपण पाहतोय सामना सुरू आहे. दोन्ही खेळाडूंची जी तगमग आहे ती मैदानामध्ये आपल्याला बघायला जी मिळते. त्यावेळेस बाउन्स होता. खांद्याचा खूप चांगला वापर केला इथे मुस्तफा खानने, परंतु पंच नाखुश आहेत. अति हुसळी घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला जो बघायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. पुण्यात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय ज्या प्रकारे अकुटप्प्याचा बॉल हाताळला. वेग दाखवण्याचा प्रयत्न होता मुस्तफा खान यांचा, परंतु वाईड आहे. पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की नक्कीच मेघराजाशिवाय मात्र तो आनंद नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस अकुटप्प्याचा बॉल होता. चेंडूने उसळी घेतली आणि चेंडूला योग्य दिशाही दिली. प्रश्न योग्य होता आणि त्याला उत्तरही योग्य दिलं. ते जयेश सईद नाही, जयेश सईदच्या पाठमधून पुन्हा एकदा षटकार. इथे मात्र षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, ज्या प्रकारे आपण पाहतोय अप्पर कट स्ट्रोक. मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग हा याचा फेवरेट स्ट्रोक आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय स्ट्रोक याने जे सईदने खेळला ते आठवण करून देणारा स्ट्रोक होता. 40 धावा धावफलकावरती. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून 41 बनवायचे आहेत आणि 40 अंक आल्यानंतर आमचे उमेशभाई नायडू यांना 40 बाईंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. लोअर फुल टॉस होता. प्रॉपर बॅटवरती मात्र चेंडू मिडल होऊ शकला नाहीये. प्रेम मात्र तिथे थोडेसे घसरतायत, पडतायत, अडकतायत आणि पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला तिथे अडवला जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. तीन धावा इथे आलेल्या आहेत आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती 43. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण बघूयात. यावेळेस लास्ट मोमेंटला ज्या प्रकारे आपण पाहिलं तर पडल्यानंतर स्वतःचा बॅलन्स सावरत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमचा बलीला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती अमोलदादा आघाडीची जोडी अजून एक चांगली पार्टनरशिप मात्र तिथे बिल्डअप करतायत.
ओ यावेळेस मैदानामध्ये बघायचंय हुक करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले, क्रीज मध्ये पोहोचले, फक्त चेंडूला दिशा द्यायची होती कारण दोन्ही खेळाडू त्यांनी ओळखले. एक खेळाडू शॉट फाइंडिंग मध्ये आहे, एक खेळाडू शॉट थर्ड मॅन मध्ये आहे आणि कदाचित त्यांच्या डोक्यावरून हा स्ट्रोक किती खेळायचा होता. एक धाव आली. आतापर्यंत अमोल काकडे यांचं एक वेगळं वैशिष्ट्य मी सांगेल, संघमालक आहेत परंतु प्रत्येक बॉल डॉट बॉल न खेळता स्वतःची स्ट्राईक रोटेट करत राहिली. जयला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा अप्पर कट. आता मात्र खेळाडू आहे तिथे आकाश गायकवाडने टिपला एक जबरदस्त झेल. विकेट, फलंदाज होईल बाद जयेश. .44 44 धावा ज्या दाफलकावरती आहेत. जे सहित आपण पाहतोय ते मैदानामध्ये बाद झालाय. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना चला सागरभाऊ थोडीशी घाई करा. एकोणीस चेंडू अजूनही शिल्लक आहे. 37 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बडवायच्या आहेत. सागर राऊत गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस मैदानाच्या मध्ये तयार आहे. मॅच कडे जाऊयात. आपण बघतोय पुन्हा एकदा मुस्तफा खान स्ट्राईक वरती असेल. सागर पहिलाच बॉल हलक्या त्याने ते स्टेअर केलाय. डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहेत विनायक, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 45 धावा ज्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा ज्या बनवायच्या आहेत. चला स्पीडअप करा टीम, थोडी घाई करा. अजूनही आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपण मागे आहोत. तीन षटकं संपलेली आहेत. 45 धाबा जे आपण पाहतोय धापलकावरती आहेत आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे मैदानाच्या आता विनायक साळुंखे जो इथे मैदानाच्या मध्ये तयार आहे. स्कोर कार्ड वरती धावा पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी 45 ते 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 बनवायचे आहेत. विनायक साळुंखे गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्रायकर तयार. यावेळेस धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. प्रॉपर मिडल बॉल इथे होऊ शकलेला नाहीये. डीप लॉंगाचे खेळाडू गुरुदेव परांडे आले. चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि मोठी विकेटचा पतन. सागर राऊत होतोय बाद.
आता मात्र बघायचं यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायच्या वेळेस मैदानामध्ये तयार असणार आहे विनायक साळुंके. पहिल्याच बॉलवरती मात्र ज्या प्रकारचे फिंगर रोल केले, विकेट आली सागर राऊतची रूपानं मात्र मोठी विकेट. नवीन बॅटर आकाश मिनिगल उर्फ चिक्या, त्याकडे ताकदवान मजबूत देहीष्टीच असणारा खेळाडू आणि आता मात्र तो तयार आहे स्ट्राईक वरती. 9 सेकंडला अमोलदादा काकडे आतापर्यंत 4 चेंडू फेस केली, 7 धावा त्याने बनवल्यात. परंतु ज्या प्रकारची जयेशला साथ त्याने दिली आहे ना, ती फार महत्वाची साथ आहे. विनायक तयार. हो पुन्हा एकदा फिंगर रोल केले. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. विनायक साळुंखेवरती ज्या प्रकारचा विश्वास दाखवलाय टीमच्या कॅप्टनने, कारण त्यांना माहिती आहे की जरी एक खेळाडू आपण पाहिजे तर आज या खेळाडूंना स्थानिक संघ नाहीये, परंतु तरी देखील या खेळाडूकडे एक वेगळीच गुणवत्ता आहे आणि अशा ऑप्शनच्या माध्यमातून या खेळाडूंना संधी मिळते. पुन्हा एकदा क्रॉस कबड्डी खेळण्याचा प्रयत्न केला. भूषण साहनी डीप मध्ये तैनात आहे आणि मला वाटतं भूषणकडे बॉल गेल्यानंतर बरेचसे फलंदाज आहेत जे मात्र अशा प्रकारच्या धावा घेण्याचं धाडस करत नाहीत. आता मात्र बघायच्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा बघतोय पुढे जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 14 चेंडू शिल्लक राहिलेत. 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 1-2 मोठे स्ट्रोक पुन्हा एकदा संघाला मॅच मध्ये घेऊन येतील. अमोलदादा आहेत स्ट्राईक ऑन. ओ शफल झाले. पुन्हा एकदा क्रीजचा वापर केला. क्रीजच्या डीप मध्ये गेले. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. विनायक साळुंखेचं जबरदस्त कमबॅक. तर आता आपण पाहिले गेलं तर यानंतरची जी मॅच विनरची मॅच आहे त्या मॅच मध्ये संघ मालक जे आपण नियम बनवलेले आहेत त्या मॅच मध्ये संघ मालक फक्त ओपनिंग साठी येतील विनरच्या मॅच मध्ये, परंतु तिथून पुढचे जे काही मॅचेस होणार आहेत तिथून पुढच्या मॅचेस साठी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय की संघ मालकाची इच्छा असेल तर ते खेळू शकतात, परंतु तसा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाहीये. म्हणजे टीमची स्ट्रॅटेजी ठरवेल, कारण तिथून पुढे सगळे 4-4 षटकाचे मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. याची देखील सगळ्यांनी नोंद घ्यावी. तर मॅच कडे जाऊया. 4 षटक संपलेत. 47 धावा आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 34 धावा. या षटकामध्ये फक्त 2 धावा विनायकने खर्च केलेल्या आहेत आणि महत्वाची विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला. सागर राऊत मात्र मैदानामध्ये बाद झाले. चला टीम मीटिंग साठी वेळ नाहीये. मित्रांनो थोडी काही करा. आता बघायचं मैदानामध्ये 47 झालेले आहेत, कारण आतापर्यंत आपण बघितले 12 चेंडू मध्ये 40-40 होताना देखील आपण बघितलं. 12 चेंडू शिल्लक 34 बनवायचे आहेत आणि मला वाटतं नवला कुंभरे संघाने ज्यावेळेस भूषण आला त्यानंतर मात्र ज्या प्रकारची बॅटिंग झाली त्यानंतर स्लॉगवरच्या षटकांमध्ये मोठे स्ट्रोक आल्यानंतर या धावा उभ्या राहिलेल्या आहेत. अमोल काकडे, आकाश मिनिगल यांच्यामध्ये खऱ्या ती स्ट्रेंथ आहे, ती गुणवत्ता आहे. 12 चेंडू 34 हे समीकरण आहे आणि अमोलदादा यांना माहिती आहे की या धावा अशक्य नाहीयेत, फक्त प्रयत्न त्या दर्जाचे करायचे आहेत. मयूर नरवडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय ते तयार असतील मैदानाच्या आतमध्ये. राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस इथे होता. साईड स्क्रीनच्या दिशेने सरळ खेळाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. सुमित पवार चेंडूवरला कव्हर करताय. सिंगल तरी ती आली. 11 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
सुगन कुमार कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण संपर्क साधायचा आहे. चला सुगन कुमार कुठे असेल संपर्क साधा. जवळ बॅचकडे पुढे एकदा डॉट चेंडू इथे मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय मयूर नरवडे. 10 चेंडू 33 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. बोला तयार. लोअर फुल टॉस. हो इथे मात्र नशीब बलवत्तर आहे. हवेमध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला आकाश मिनिगलने. परंतु मला मैदानामध्ये बघायचं यावेळेस काय स्ट्रॅटेजी असणार आहे तिथे. आणि मला वाटतं मयूरने आपण पाहतो तिथे मात्र कुठल्या प्रकारची विकेट घेतलेली नाही. आकाश मिनिगल पुण्याचा स्ट्राईक म्हणतो आपण बघतोय तयार आहे. उडायता टप्प्याचा बॉल क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ना परफ्यूम गेन अगदी नाकाच्या खालून काढलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो बघायला मिळाला मयूर नरोडे यांचा. इतक्या जवळून मात्र चेंडू काढला खऱ्या अर्थानं मयूरने. अगदी पुन्हा आकाश आज थोडासा शांत आहे. एक्सीच्या बाहेर हा चेंडू होता. नियंत्रण नव्हतं या चेंडूवरती. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे असेल आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली धावफलकावरती 49. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8. बनवायचे आहेत अजूनही 32. 8 चेंडू 32 हे समीकरण आहे. आणि या वेळेस आकाश मिनिगल सांगत असेल एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार. RJ रवी आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. जागं बोलण्याला आता मांडलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. जागं बोलण्याला आता मी मांडलं. शेजारची भिकारी मैना लागली डोलायला. तवा लागली डोलायला. तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. तवा नवीन पोपट हा. हा चेंडू आता या डावातला मी म्हणेल अतिशय महत्वाचा असणार आहे कारण 7 चेंडू शिल्लक राहिलेत. बनवायचे अजूनही 26 धावा 55 झालेल्या आहेत. आकाश मिनिगल बघायचंय या चेंडूवरती आता मैदानामध्ये काय करामत करून दाखवणार आहे. मयूर नरोडे तयार. पुण्याचा सेकंड फुल टॉस. आणि इथे आता मात्र काय असेल हे मैदानामध्ये बघायचं आहे. तर तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. आता आपण बघतोय सकाळपासून या मॅचला सर्वाधिक वेळ निश्चितप्रमाणे लागलेला आहे त्यामुळे स्पीड अप करायचं आहे. फेअर डिलिव्हरी आणि आताचा चौकार असेल. 4 धावा इथे मैदानामध्ये येणार आहे. 4 धावेने संघाचा धावफलक देखील आता पुढे जातोय. $59 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 22 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 22 रन. चला स्पीडअप करा टीम. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे संघ आपण घाई करा.
आणि मला वाटतं आयोजकांच्या वतीने सक्त वॉर्निंग आलेली आहे पंचांनी. हा कुठल्याही संघासाठी तुम्ही सॉफ्ट कॉर्नर ठेवू नका. जो संघ अधिकचा वेळ घेत असेल तुम्ही ते खेळाडू 30 सर्कल मध्ये त्यांना फिल्डिंग साठी तयार ठेवा. आयोजकांच्या वतीने सक्त वॉर्निंग आहे तुम्हालाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज आकाश गायकवाड. शेवटचे 6 चेंडू बनवायचे. 22 स्ट्राईक वरती असलेला अमोलदादा काकडे. आतापर्यंत एका बाजूने मात्र खिंड लढवली. आता मात्र विजयाचा झेंडा रोवायचा असेल तर संघर्ष करावा लागणार आहे. पहिलाच बॉल थोडासा दूरवरून चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न तिथे केला. स्वतःची स्ट्राईक सोडली. इथे कधी कधी आपण म्हणतो ना की चांगल्या कामासाठी कमीपणा घ्यावा लागतो आणि ते स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली अमोलदादा काकडे यांनी. विकेट आली. फलंदाज होतील बाद. आणि मला वाटतं आपण बघतोय अगदी 2 आठवड्यापूर्वी देखील याच मैदानावरती पावसाळी रबर बॉलची स्पर्धा होताना आपण बघितली. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना या खेळाडूने त्या धावा बनवलेल्या आहे. तो सूरज मस्ते 9 सेकंडला आणि आकाश मिनिगल सांगत असेल तू चल मे भी आया. विकेट होणार आहे पतन. फलंदाज बाद. तर मॅच कडे आपण जातो पुन्हा एकदा. बॉल तयार आहे. गोलंदाजाचा बॉल होता यावेळेस. नवीन बॅटर मैदानात देखील ते दाखल झालेले आहेत आणि इथे वाह वाह डायमंड सूरज मस्त आपण पाहतो अगदी 0 वरती होणारे बाद. एकही चेंडू खेळलेले नाहीयेत आणि इथे आकाशचं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. विकेट. मॅच कडे जाऊयात. आपण बघतो पहिलाच बॉल होता यावेळेस. पुन्हा गायकवाड हा उभरता खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटच्या अजून आपण पाहतो मैदानामध्ये अगदी 2 चेंडूचा खेळ मात्र आता अजूनही शिल्लक राहिलाय. यानंतर लगेच टॉस साठी यायचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. राजवीर 11 वर्सेस यातील विजेता. ओ इथे मात्र प्रेमच्या बॅट मधून प्रद्युम्न भंडारी माफ करा आणि प्रद्युम्नच्या बॅट मधून मात्र एक जबरदस्त कडक आवाज येणारा षटकार आलाय. परंतु मी म्हणेल हा उशिरा झालेला आक्रमण आहे. हा उशिरा केलेला हल्ला आहे. हा उशिरा सुचलेला शहाणपणा आहे. इनसाइड आउट स्टोक खेळण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवरा कुंभरे संघाने. विजय संघाचे अभिनंदन. वेल प्लेड टीम.
चला क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवरा कुंभरे वर्सेस राजवीर 11. 4 षटकांची मॅच असणार आहे. फक्त या मॅच मध्ये संघ मालक हे फक्त सलामीसाठी येतील. इथून पुढच्या मॅचेस साठी ते कुठलंही बंधन नाहीये. तर आपण टॉस करतोय आणि टॉस करण्यासाठी तर उमेश भाई टॉस करून घ्या लगेच. तर प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला खिताब या ठिकाणी द्यायचा आहे. तर टॉस झालेला आहे. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.